आता प्रफुल्ल कोण होता आणि त्याचा इथवरचा प्रवास फार रंजक आहे, तो आपण जाणून घेऊया. प्रफुल्लचा क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास त्याच्या घराशेजारीच मैदानातून सुरू झाला. सुरुवातीला त्याच्या वडिलांनी विरोध केला होता, पण त्यांनी कसंबसं वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि मग 2 महिन्याच्या सराव शिबिरात वडील बोलले जा आणि खेळ. तिथे प्रफुल्लने आपली चमक दाखवली. वडिलांनाही कळलं की बाबा आपल्या पोरामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, मग त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला प्रफुल्लला फलंदाज व्हायचे होते. वडिलांच्या सांगण्यावरूनच तो गोलंदाज झाला. त्याला विदर्भाच्या 19 वर्षाखालील ट्रायल्समध्ये बोलवलं आणि त्यांनी 36 विकेट घेतली. हा त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर कोविडच्या काळात सराव विस्कटला होता, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. प्रफुल्लच्या या प्रवासात आणखी एका व्यक्तीचं महत्त्वाचं योगदान आहे, ती म्हणजे त्याची बहीण. CAचा अभ्यास करताना ती प्रफुल्लच्या मागे सावलीसारखी उभी राहिली. प्रफुल्लला प्रशिक्षणासाठी ती घेऊन जात होती. त्याचं प्रशिक्षण संपेपर्यंत ती तिथेच बसून राहायची आणि रात्री घरी येऊन अभ्यास करायची. तिच्या या कष्टाचे आज चीज झाले. प्रफुल्ल एका मुलाखतीत म्हणालाही होता, माझ्या या यशात माझ्या बहिणीचा खूप मोठा वाटा असेल. सनरायझर्स हैदराबादने त्याला 30 लाखांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आणि आज पदार्पणाची संधी दिली. पदार्पणातच या पोट्ट्याने इतिहास घडून दाखवला. साधारण 2.5 वर्षापूर्वी प्रफुल्लला गंभीर दुखापत झाली. त्याचं क्रिकेट करिअर आता संपलं असंच त्याला वाटलं. पण अशावेळी भारताचा माजी गोलंदाज वरुण आरोन आणि ऑस्ट्रेलियाचा ग्रेट गोलंदाज ग्लेन मॅग्राथ त्याच्या मदतीला धावून आले. मला काय वाटतं, भविष्यात हा भारतीय संघात आपल्याला दिसेल का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सकाळ स्पोर्ट्सला नक्की फॉलो करा.